नमस्कार मित्रांनो. तर मी आज तुमच्याबरोबर एकदम खूप महत्त्वाचा आणि माझ्या जीवनातला खरा-खुरा अनुभव शेअर करणार आहे. आता होतंय काय बघा, तर काय असतंय का बऱ्याच लोकांना असं वाटतंय चार्ट, चार्ट पॅटर्न, तुमचे इंडिकेटर हे आपण खरंच शिकायला पाहिजेत का? तर आता बघा, मी जवळ 2007 सालापासून काम करतोय. 2007 सालापासून मी काम करतो मार्केटमध्ये. जवळ 16-17 वर्ष झालेत. 17 वर्षाचा जर मी समजा आता जर थोडं पाठीमागचं जर मी सगळ्या गोष्टी आठवल्या ना, तर खरंच कधी-कधी असं वाटतंय, की ठीक आहे, आपण चार्ट पॅटर्न वगैरे ह्या गोष्टी आपण साधारणतः शिकल्या पाहिजेत. पण आपल्याला त्याच्यासाठी इतका मोठा खर्च करायला पाहिजे का? म्हणजे क्लास लावायला पाहिजेत का? कोर्स करायला पाहिजेत का? तर आपल्याला याचं सरळ-सरळ उत्तर आहे, नाही. आपण जे जे काही आपण हे करतो ना, क्लास करतो, कोर्स करतो, आपण 50-50 हजाराचे, आपण लाखाचे, 3 लाखाचे जे काही आपण करतो क्लास, तर हे आपले टोटली वेस्ट ऑफ मनी आहेत. ओके, ठीक आहे. तुम्ही मार्केटचं बेसिक नॉलेज घ्या. बेसिक नॉलेजसाठी काय तुम्हाला कोर्सेस करायला पाहिजे असं काही नाही आहे. ते आपण आपण त्यामध्ये पडल्यानंतर सुद्धा आपल्याला ते नॉलेज भेटतं. पण मग आता लोकं म्हणतील, तुम्ही असं का म्हणता? बाकी काय काही कोर्सेस घेणारे पण मग म्हणतील, अरे हा माणूस वेडा झालाय, या डोक्यात काहीतरी फरक झालाय. पण जर 17 वर्षाचा माझा अनुभव बघितला, तर आता एकंदरीत 17 वर्षामध्ये मला एक साधी सरळ सोपी स्ट्रॅटेजी सापडलेली आहे. आणि ती स्ट्रॅटेजी इतकी मस्त आहे का आपल्याला तेवढे रिटर्न परत कोणी देणार नाही. आता बघा, आता ह्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो का ह्या 17 वर्षात काय काय झाले. मी मार्केटला सुरुवात केली त्यावेळेस होतं 2007 साल. आणि त्यावेळेस असं मोबाईल वगैरे, टॅब वगैरे अशा गोष्टी नव्हत्या, लॅपटॉप वगैरे अशा काही गोष्टी नव्हत्या. त्यावेळेस फोनवरती गोष्टी होत्या. म्हणजे आपले जे काय आपले ब्रोकर असायचे, त्याला डीलर्स म्हणायचे किंवा ब्रोकर म्हणायचे, आणि त्यांच्या तिथं मस्त ऑफिस असायचं. आणि त्यांच्या ऑफिसमध्ये मोठा असा स्क्रीन ठेवला असता. म्हणजे आपलं जे आपण साधारणतः बघितलं असेल कुठं ऑफिसमध्ये मोठा एखादा कॉम्प्युटर ठेवलेला असतो, तसं त्याने कॉम्प्युटर वगैरे, आणि त्याला बोल्ट म्हणायचे. आणि आणि तिथे आपण जायचं, आपण स्वतः तिथे जाऊन बसायचं आणि तिथे आपल्याला दिसायचं सगळ्या भाव शेअरचे वगैरे वर खाली होत आहेत. आणि मग आपण तिथे एक तर जायचं नाही, त्यांना फोन करायचा. रिलायन्स काय चालू आहे, टाटा मोटर्स काय चालू आहे, मग ते सांगणार, मग आपण परचेस करायचा. परत संध्याकाळी कन्फर्मेशनचा त्यांना फोन येणार. 8 दिवसानंतर कॉन्टॅक्ट नोट पोस्टानं घरी येणार. तर ही सगळी पद्धत होती. आणि त्यावेळेस जे ब्रोकरेज होतं, घ्यायला 1% आणि विकायला 1%, 2% ब्रोकरेज जायचं. आता किती जातंय? लाख रुपयाचा सौदा झाला तर 2,000 रुपये ब्रोकरेज जायचं. लाख रुपयाला आता तुम्हाला डिलिव्हरी घेतली तर 0 ब्रोकरेज जाते. तर ही अशी सगळी पद्धत होती. आणि मी ज्यावेळेस काम चालू केलं त्यावेळेस आपण बघितलं असेल, निफ्टी हा काहीतरी 4,000च्या आसपास होता. आणि त्यानंतर तिथून तो जो 6,600च्या आसपास गेला. आणि त्याच्या आधीच्या वर्षामध्ये निफ्टी 2,200-2,300 होता. तिथून तो जो 4400 पर्यंत गेला आणि तिथून 6,600 झाला. आणि नंतर 6,600ला गेलेला असताना 2008 साली लेहमन ब्रदर्स नावाची बँक अमेरिकेमध्ये बुडाली. म्हणजे तिथे मोठा क्रायसिस झाला. रिॲलिटी सेक्टरमधला मोठा क्रायसिस झाला. आणि ती 1,200 वर्षाची जुनी बँक, अमेरिकेतली सगळ्यात मोठी बँक, ती बँक एकदम दिवाळखोर झाली. आणि 5 दिवस कंटिन्युअसली मार्केटला लोअर सर्किट लागलं. कंटिन्युअसली 5 दिवस. सकाळी मार्केट उघडायचं, 5 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये 10% डाऊन, परत मार्केट उघडायचं, परत 10% डाऊन. आणि मार्केटचा नियम काय आहे? तुमचं पहिलं जर समजा तुम्हाला मार्केटला जर लोअर सर्किट लागलं तर पहिल्या तासभर मार्केट बंद असतं. त्यानंतर परत मार्केट ओपन होतं आणि जर परत लोअर सर्किट लागलं तर दिवसभरासाठी मार्केट बंद, असा त्या कालचा नियम होता. आता नियम काय आहे? कारण आता लोअर सर्किट लागलं नाही, त्याच्यामुळे नियम काय आहे माहीत नाही. असं कंटिन्युअसली 5 दिवस झालं. आणि त्यावेळेस टोटली सगळं कॅपिटल वॉश आउट झालं.
0 झालं. आणि त्यावेळेस सुद्धा निफ्टी फ्युचर्स वगैरे घेतलेले होते, पण ते टोटली सगळे गेले. ते काय विकायला वगैरे काय भेटले नाही, कारण लोअर सर्किट. मार्केट ओपन झालं, लोअर सर्किट, परत ओपन झालं, लोअर सर्किट, असं कंटिन्युअसली 5 दिवस चाललं. 5 दिवसानंतर मार्केट ओपन झालं आणि त्यावेळेस मार्केट साधारणतः 2000च्या आसपास ओपन झालं. निफ्टी 6600चा निफ्टी 5 दिवसानंतर 2000च्या आसपास ओपन झाला. म्हणजे इतकं मोठं करेक्शन झालं. आणि त्यानंतर सुद्धा निफ्टी मी बघितलंय 1700. किती रुपये झाला निफ्टी? 1700 झाला. 6600चा निफ्टी हा झाला किती? हा झाला 1700. पण तरी सुद्धा जे काय मार्केटमधले प्रयत्न आहेत ते प्रयत्न काय सोडले नाही. कारण कसं आहे, मार्केट हे काय व्यसन अशा प्रकारचं आहे का एकदा ते लागलं का ते व्यसन सुटत नाही माणसाला. आणि मग तिथून बघितलं असेल का तिथून परत मार्केटमध्ये थोडीशी प्रगती वगैरे अशी होत गेली. आणि मग आपण बघितलं असेल का मार्केट वाढत कोरोनापर्यंत म्हणजे 2020 पर्यंत आपला निफ्टी जो आहे तो 12,000-12,500 पर्यंत गेला. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं असेल का 12,000-12,500 पासून परत आपण जवळजवळ 7,500 पर्यंत खाली आलो होतो कोरोनामध्ये. म्हणजे आपल्याला त्यावेळेस सुद्धा जवळजवळ आपण जर बघितलं असेल करेक्शन 40 ते 45% आसपास करेक्शन त्यावेळेस सुद्धा झालेलं होतं. आणि हा म्हणजे हा काय खूप लांबचा इतिहास नाही, हा 2020चा आहे. 2020ला निफ्टी हा आपला 7,700च्या आसपास किंवा 500च्या आसपास आपण त्याच्यावर लो बघितलेला आहे. आणि तिथून आता आपण बघतोय का फक्त आपण 4 वर्षामध्ये 7,000 आणि 700 पासून परत 25,000 आलोय. ओके, आता इथपर्यंत गोष्ट तुम्हाला कळाली. आता तुम्ही म्हणाल मग हे तुम्ही बघितलंय आम्हाला का सांगताय? आता बघा काय होते, कुठलाही माणूस जो आहे ना, कुठल्याही माणसाच्या भोवती आपण बघतोय. तुम्ही आता समजा तुम्ही राकेश झुनझुनवाला बघा, वॉरेन बफेट बघा. आता हे लोक काय सक्सेस झालेत आणि म्हणून तुम्हाला वाटतंय काही ह्या लोकांच्या पाठीमागं त्यांच्या अवतीभोवती वलय निर्माण झाले. पण ह्या लोकांनी जीवनामध्ये खस्ता किती खाल्लेले आहेत आणि ह्या लोकांनी जीवनामध्ये किती कष्ट सोसलेले आहेत, जीवनामध्ये काय काय बघितलेलं आहे, काय धक्के खाल्लेले आहेत, तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत नाहीत. तुम्हाला माहिती आहेत ही लोक सक्सेस झालीत. पण सक्सेस होण्यामागं जी त्यांनी मेहनत जी घेतलेली आहे, तर ती मेहनत किती घेतलेली आहे आणि ती मेहनत आपल्याला कोणी सांगत नाही. आपल्याला फक्त सांगतात वॉरेन बफेट जगातला सगळ्यात मोठा गुंतवणूकदार आहे, सगळ्यात श्रीमंत गुंतवणूकदार आहे. राकेश झुनझुनवाला म्हणजे त्यांनी 4,000 ते 40,000 करोड केले. पण ते कसे केले आणि त्यांच्या जीवनात काय काय अडचणी आल्या, किती मोठमोठे खड्डे त्यांनी जीवनात बघितले, किती मोठमोठे लॉस बघितले. तर काय होतं, हे लॉस आपण जनरली बघत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला आता हा जो काय पाठीमागचा सगळा इतिहास सांगितला आहे, तर तो इतिहास मी तुम्हाला सांगण्यामागचं कारणच असं आहे. अजून जे काय आता जे आपण बघतो ना, जे काय कोरोना नंतर जे आलेले नवीन ट्रेडर्स आहेत ना, अजून त्यांनी मार्केट क्रॅश काय असतो हा क्रॅश त्यांना माहीत नाही. आता त्यांना फक्त माहिती आहे मार्केट वर जाते, घेतलं का वर जातं, बुल रन त्यांना माहिती आहे. अजून त्यांना क्रॅश हा काय आहे तो क्रॅश माहीत नाही आहे. आता विचार करा, जर समजा 25,000चं आता निफ्टी 25,000 आहे आणि जर कोरोनासारखा आणि किंवा समजा 2008 सारखा जर 40% क्रॅश आला, तर म्हणजे जर 25,000 मध्ये जर समजा 40% पकडली तर 10,000 म्हणजे 15,000 निफ्टी जर झाला, तर जवळजवळ 90% हे जे आता नवीन आलेले ट्रेडर्स आहेत हे सगळे गायब होतील. आणि हे लोक परत मार्केटमध्ये तुम्हाला दिसणार पण नाही. आणि जर 2008 सारखा क्रॅश आला, तर 2008 साली आपण बघितलं असेल जवळजवळ 80% मार्केटमध्ये करेक्शन झालं होतं. म्हणजे जर समजा 80%चा विचार केला तर 25, 8, 220,000 पॉईंट जर निफ्टी पडला. आता 25,000चा निफ्टी जर 5,000 झाला, तर मार्केटमध्ये किती लोक राहतील? कोणीच राहणार नाही. अशा एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा म्हणजे 6,600चा निफ्टी टोटल 80% करेक्शन झालं आणि तरीसुद्धा आम्ही
मार्केटचा नाद सोडला नाही. त्यानंतर कोरोना आला आणि त्याच्यामध्ये कोरोनामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल 6,000 म्हणजे 12,500चा निफ्टी होता 7,500 झाला, तरीसुद्धा आम्ही नाद सोडला नाही. आणि आता 7,500चा 25,000 झाला आहे, तरी नाद का सोडायचा. पण ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आणि ह्या सगळ्या पाठीमागच्या 14 वर्षाच्या इतिहासामध्ये आपल्याला आता एक गोष्ट कळलेली आहे. ती गोष्ट अशी आहे, चार्ट पॅटर्न, तुमचे इंडिकेटर वगैरे हे काही कामाचे नाही आहेत. तर हे तुमचं मार्केट क्लोज झाल्यानंतर तयार होतात. आणि जर तुम्ही चार्ट, इंडिकेटर, पॅटर्न्स वगैरे जर बघत बसले तर तुम्ही फक्त जुगारी होता. होय, तुम्ही फक्त जुगारी होता. त्याला आपण काय म्हणू, आपण त्याला जुगारी म्हणा किंवा आपण ड्रीम 11 खेळतोय असं म्हणा. आता मी तुम्हाला सांगतो, एकदम साधी सरळ सोपी तुम्हाला साधं सरळ तुम्हाला उदाहरण सांगतो. आता बरेच लोक म्हणतात शेअर्स कसे निवडायचे, कोणते स्टॉक्स निवडायचे, चांगले पैसे देणारे स्टॉक्स कोणते आहेत. आपल्याकडे कसं माहिती आहे का, आपल्याकडे म्हणे बघा, काखेत कळसा गावाला वळसा. तुमच्याजवळ इतका मोठा तुमच्याजवळ खजिना आहे, निफ्टीचा खजिना आहे, निफ्टी 50चा खजिना आहे. आणि तो खजिना इतका मोठा आहे ना, तुम्हाला दुसरं पुढे जायचीच गरज नाही. आता तुम्हाला साधं सरळ उदाहरण सांगतो. जर मी तुम्हाला मागच्या 17 वर्षाचा इतिहास सांगतोय का बाबा 1700चा निफ्टी कुठून कुठपर्यंत गेला, तर म्हणजे जर तुम्ही सगळं सरासरी ॲव्हरेज जरी काढलं तरी हे मार्केटच आहे, मार्केट वाढलेलंच आहे ना. मग साधं सरळ गणित आहे. जर समजा बघा 2008 साली निफ्टी 1700 होता, त्यावेळेस एक निफ्टीचा फ्युचरचा लॉट घ्यायला फक्त पैसे लागत होते किती माहिती आहे का, फक्त लागत होते 20,000 रुपये. आणि तो लॉट कितीचा होता, तो 50चा लॉट होता. म्हणजे 20 पण नव्हते लागत, 12 ते 15,000 रुपये लागायचे. पण आपण पकडले 20 पकडले. आता बघा जवळजवळ 1700 आणि गुणिले 50 म्हणजे काय, जो तुमचा सौदा व्हायचा तो सौदा तुमचा जवळजवळ व्हायचा किती, 85,000च्या आसपास. ओके. आणि मग आता तो तुमचा जो काही सौदा आहे तो तुमचा झाला 85,000च्या आसपास. त्याला 10% म्हणजे जवळजवळ 12-12,500मध्ये त्यावेळेस निफ्टी फ्युचर यायचा. आणि मग आता विचार करा, आता मी तुम्हाला त्याचं जे आहे मी तुम्हाला त्याचं एकदम गणित सांगतो. आता तो जो तुमचा जो काय आहे तो तुमचा 12-12,500मध्ये आलेला फ्युचर आहे. आणि आता फक्त तुम्ही त्याला फक्त कंटिन्युअसली रोलओव्हर करत जरी गेले असते ना, फक्त काय करायचं नाही, घ्यायचा मंथ एंडला रोलओव्हर करायचा, मंथ एंडला रोलओव्हर करायचा, मंथ एंडला रोलओव्हर करायचा, मंथ एंडला रोलओव्हर करायचा, तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये कमीत कमी किती पैसे भेटले असते. आपल्याला कमीत कमी त्याच्यामध्ये 23,000 पॉईंट आरामशीर भेटले असते. आणि गुणुले 50चा जर विचार केला तरी जवळजवळ आपल्याला 11.5 लाख रुपये हे आपल्याला 17 वर्षात भेटले असते. आणि पैसे गुंतवायचे किती होते, 10,000 रुपये फक्त गुंतवायचे होते. 10,000 रुपये फक्त गुंतवायचे होते आणि आपल्याला त्याचे भेटले असते 11.5 लाख रुपये प्रॉफिट. तुम्ही म्हणाल हे असं तुम्ही केलंय का. ठीक आहे, आम्ही नाही केलं असं, पण आता त्या गोष्टी कळतायत आणि या सगळ्या गोष्टी इतके मोठे धक्के खाल्यानंतर कळतायत. आता या सगळ्या गोष्टी इतके सगळे पाठीमागचे वर्षाचे चांगले वाईट अनुभव घेतल्यानंतर कळतायत. आणि आता आता ह्या गोष्टी मला जेव्हापासून कळतायत ना, तेव्हापासून असा एकही दिवस जात नाही का माझ्या पोर्टफोलिओमध्ये निफ्टी फ्युचर असत नाही. कंटिन्युअसली निफ्टी फ्युचर माझ्याकडे असतो. भले तुमचा निफ्टी 500 पॉईंट खाली गेला असो, माझ्याकडे निफ्टी फ्युचर असणार. निफ्टी तुमचा 500 पॉईंट वरती गेलेला असो, माझ्याकडे निफ्टी फ्युचर असणार.
इतकं साधं सरळ सोपं गणित आहे आणि हे सगळं जे गणित आहे आणि हे आपण म्हणतो काही आपल्याला साधी सरळ स्ट्रॅटर्जी आहे, तर ही जी आहे तर ही काय सहजासहजी मिळालेली नाही आहे आणि त्याच्याकरता 17 वर्ष मेहनत घ्यावी लागली. त्याच्याकरता 17 वर्ष सगळ्या गोष्टींचे धक्के खावा लागले आणि त्याच्याकरता 17 वर्ष जो संपूर्ण मार्केटचा प्रवास बघावा लागला आणि 17 वर्ष मार्केटमध्ये टिकून राहावं लागलं. आता तुम्हाला आणखीन एक सांगतो बघा, आजकाल काय झाले, आजकाल लोकांमध्ये फॅड आले ऑप्शन, एका दिवसात 50% रिटर्न, म्हणजे एकदम 20-20-20-20 लोकांना खेळायचं आहे. लोकांना टेस्ट मॅच टुकू खेळायची नाही, लोकांना 20-20 खेळायचं आहे. पण मग हे असे आपण बघितलं असेल 20-20 खेळणाऱ्या खेळाडूंना भवितव्य नाही. आप तुम्ही बघितलं असेल राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, ठीक आहे, भले दिवसभर खेळायचे, किती 50 रन करत असतील, पण दिवसभर खेळायचे का, तर का त्यांना माहिती होतं 5 दिवस टिकायचे. आपण जर कंटिन्युअसली जरी आपण थोडं टुकू जरी खेळत राहिलं, आपण फक्त जर आपण समजा ग्राउंडवरती राहिलं आणि तरीसुद्धा आपल्याकडनं रन ह्या थोड्या होणारच आहेत. आणि म्हणून जर तुम्हाला मार्केटमध्ये जर पैसा कमवायचा असेल तर पहिल्यांदा मार्केटमध्ये तुम्ही टिकलं पाहिजे. आणि मार्केटमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला हे असे आपण म्हणतो ना, एका दिवसात डबल, एका दिवसात 10%, एका दिवसात 25% रिटर्न कमवायच्या मागं जर तुम्ही लागले तर तुम्ही कधीही सक्सेस होणार नाहीत. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला मी सांगतोय, बघा, आता जर समजा तुम्हाला मार्केटमध्ये काही कळत नाही ना, कुठली गोष्ट कळत नाही आहे ना, चार्ट कळत आहे ना, इंडिकेटर कळत आहे ना, कुठल्या गोष्टी माहीत आहे, कुठला शेअर्स घ्यायचा ते माहीत नाही आहे, फक्त तुमच्याकडे कॅपिटल असलं पाहिजे, 4-5 लाख कॅपिटल असलं पाहिजे. ज्या लोकांकडे 5-50 हजार रुपये कॅपिटल आहे अशा लोकांनी मार्केटमध्ये येऊ नये. अशा लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाका किंवा स्टॉकमध्ये त्यांनी SIP करा, दर महिन्याला पैसे टाका. अशा लोकांनी ना गुंतवणूक करा शेअर्समध्ये, ना अशा लोकांनी कुठल्याही प्रकारे ट्रेडिंग करायची नाही. अशा लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाका किंवा एखाद्या शेअर्समध्ये SIP करा, बेस्ट वे आहे. आणि जर तुम्ही समजा आले, तुमचे असे थोडे करता तुम्हाला कळायचं पण नाही का 2-4 लाख रुपये लॉस कसा झाला आहे. ओके, म्हणून आता जर आपल्याला, मी काय म्हणतो, आपल्याला काहीच माहीत नाही ना, चार्ट माहीत नाही, चार्ट पॅटर्न माहीत नाही, इंडिकेटर माहीत नाही आहेत ना, आपल्याकडे 4-5 लाख रुपये आहेत ना, सरळ गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगतोय, निफ्टीचा फ्युचर घ्या, टेन्शन घेऊ नका, वाढेल तेव्हा विका आणि जर समजा वाढला नाही रोल ओव्हर करत चला. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे कितीपर्यंत पडू शकतो निफ्टी. आता जरी पडला, जरी करेक्शन झालं तर 2000-2500 पॉईंटच्या खाली काय पडणार आहे का, नाही पडणार. 2000 पॉईंट जरी म्हटलं तरी किती तुम्हाला रिस्क ही किती याची आहे, रिस्क 50,000ची आहे. पण तुम्ही जर ऑप्शन करायला गेले, तुमचं सगळेच कॅपिटल रिस्कमध्ये जाते. अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं ना, ठीक आहे, फक्त आपल्याला काही कळत नाही ना, फ्युचर घेऊन बसा ना मार्केटमध्ये, एक निफ्टीचा फ्युचर घ्या. बघा, जर समजा तुम्हाला वाटतंय ना मार्केट वरती जाणार आहे, फ्युचर घ्या, मस्तपैकी निफ्टीचा फ्युचर घेऊन बसा, शांत बसा, काही प्रॉब्लेम नाही. 500 पॉईंट 1000 पॉईंट वाढला, ठीक, प्रॉफिट बुक करा. बाकीचे उद्योग करायची गरज नाही ना. हा ऑप्शन घेतलाय, हा पुट घेतलाय, तो कॉल घेतलाय, परत पैसे संपलेत, एवढी मोडली, मित्राकडनं पैसे घेतलेत, क्रेडिट कार्डवरनं पैसे काढलेत, पाहुण्यांकडनं पैसे घेतलेत. असे उद्योग जर केले आणि जर आपण समजा ऑप्शन ट्रेडिंग करत बसलं, इंट्राडे ट्रेडिंग करत बसलं, तर तुमची सगळी प्रॉपर्टी जाईल, पण तुम्हाला मार्केटमधून पैसा भेटणार नाही. पण जर तुम्ही समजा एक निफ्टीचा लॉट फक्त घेतला, घेऊन शांत बसले, वाढेल तेव्हा वाढेल, काय मला काय फरक पडतो, 2 महिन्याने वाढेल, 3 महिन्याने वाढेल, पण मग बाबा फक्त मग तुम्ही म्हणाल मग मी पोटापाण्याचं काय करायचं. पहिली गोष्ट अशी आहे, जोपर्यंत तुमच्याकडे 15-20 लाख रुपये कॅपिटल येत नाही तोपर्यंत मार्केटवरती पोटपाणी चालेल अशी परिस्थिती तयारच होऊन देऊ नका ना. तोपर्यंत तुमचे जीवन जगण्याचे दुसरे मार्ग चालू असू द्या. आणि एक निफ्टीचा लॉट फ्युचरचा घ्यायचा आहे, त्याला रोल करत चालायचं आहे. ठीक आहे, जर समजा त्याच महिन्यामध्ये भेटला तुम्हाला, जर समजा चांगले पैसे भेटले तर बुक करा, लॉसमध्ये असेल तर रोल ओव्हर करा. पण असं जर तुम्ही कंटिन्युअसली वर्षभर जरी करत गेले ना, तरीसुद्धा तुम्हाला चांगले पैसे भेटतील. आणि आता तुम्हाला आणखीन सांगतो बघा, आपल्याला 2025 पर्यंत निफ्टी जो आहे
तो निफ्टी आपल्याला 2025 पर्यंत 30,000 पर्यंत गेलेला दिसेल आणि 2030 पर्यंत निफ्टीचं टार्गेट हे 50,000 आहे. म्हणजे इथून निफ्टी डबल होऊ शकतो. इथून निफ्टी डबल होईल फक्त 6 वर्षामध्ये. एक निफ्टीचा लॉट तुम्ही आता घेतलाय, 70,000 रुपये लागत आहेत आणि तुम्हाला 25,000 पॉईंट भेटणार आहेत. किती पॉईंट भेटणार आहेत? हे तुम्हाला 25,000 पॉईंट भेटू शकतात. आणि जर आता विचार केला तर 25,000 गुणुले 25चा जर विचार केला तरी 6.25 लाख रुपये. आता 70,000 रुपये गुंतवा आणि तुम्हाला 6 वर्षानंतर त्यावरती 6.25 लाख रुपयाचा प्रॉफिट भेटेल. मग हे तुम्हाला रिटर्न झाले किती? तर हे रिटर्न तुम्हाला इतके होत आहेत का भरपूर रिटर्न होत आहेत. म्हणजेच आता त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करत बसा. मी 70,000 रुपये लावले, 6 वर्षामध्ये मला त्याच्यामध्ये 6.25 लाख रुपये प्रॉफिट झाला आहे, असं तुम्ही कॅल्क्युलेशन करत बसा. तर तुम्ही म्हणाल तुम्ही काय भविष्यकार आहेत का? आम्हाला सांगतायत 30,000 2,000 म्हणजे आपला साधारणतः हे आपल्या याच्यामध्ये 2030 पर्यंत जो निफ्टी आहे तो म्हणे 50,000 होणार आहे का? तुम्हाला काय कळतं का? एक गोष्ट लक्षात ठेवा. आता हे मी तुम्हाला सांगतोय, हे मी तुम्हाला असं मुद्दाम सांगत नाहीये. आपण जर समजा 2007 सालापासून आपण जर 2007 सालापासून निफ्टीचा जर तुम्ही CAGR जर बघितला तर तो 17% आहे. किती आहे? 17%. 17% तुमचा CAGR निफ्टीचा आहे. आणि जर तुम्ही 17% जर तुम्ही समजा हिशोब पकडला तर तुमचे 17 सग किती होतात? 17 सग तुमचे 102 होतात. तर म्हणजे 6 वर्षामध्ये तुम्हाला 100% रिटर्न. म्हणजेच तुमचे 6 वर्षामध्ये 25,000चा निफ्टी हा 50,000 व्हायलाच पाहिजे. म्हणजेच आत्ता जर तुम्ही समजा आता सुरुवात केली, ठीक आहे, तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला 2,000 पॉईंट 3,000 पॉईंटचे करेक्शन सुद्धा बघायला भेटतील. ते पण मी नाकारत नाही, कारण मी तुम्हाला सांगितलंय ना 2008 आठवा, 2020 आठवा, अशा पण पोझिशन तुम्हाला बघायला भेटू शकतात. पण अशा गोष्टी या काही दिवसामध्ये कव्हर होतात. आपण बघितलं असेल 2008चं कलेक्शन जे काय होतं ते जरा थोडंसं आपण बघितलं असेल तर ते साधारणतः वर्षभर चाललं. पण कोरोनाचा जर विचार केला असेल 2-3 महिन्यामध्ये हे संपूर्ण करेक्शन वगैरे सगळं गायब झालं. म्हणजेच आपण जर बघितलं असेल मार्केटमध्ये करेक्शन येतात, करेक्शन जातात, पण माणूस असेल आणि किंवा निफ्टी असेल किंवा मार्केट असेल यांना शेवटी जायचं वरतीच आहे. आणि तेव्हा आता हे जे आहे ना, हा 17 वर्षाचा अनुभव माझा असं सांगतोय का काही डोक्याला त्रास घ्यायची गरज नाही आहे. ज्याच्याकडे चांगलं कॅपिटल आहे ना, अशा माणसांनी ना पोर्टफोलिओ बनवायची गरज आहे. ठीक आहे का? जर कोणाला पोर्टफोलिओ बनायचा असेल तुम्ही मस्त निफ्टी बीज घ्या. कशाला डोकं लावता? कोणता शेअर्स बघायचा? अमका शेअर्स बघा, तमका शेअर्स बघा. तुम्हाला मी सांगतो सुझलॉन नावाचा शेअर्स त्या काळी मी 2,000 रुपयाला बघितलेला होता. आज किती रुपये चालू आहे? 80 रुपये चालू आहे. काय रिटर्न दिलेत? DLFचा शेअर्स त्यावेळेस 1,1100ला बघितला आहे, आजही तोच रेट आहे. म्हणजे काही त्याच्यात रिटर्न भेटलेत का? काही रिटर्न भेटले नाही. आणखीन शेअर्स आहे तुम्हाला सांगतो, नाव आहे त्याचं आयडिया. 200-250 रुपयाला बघितलेलं आहे. काय चालू आहे आत्ता? 10-12-13 रुपये चालू आहे. तरी लोक म्हणतात हा 1चा 100 झाला. अरे पण जे 200ला गुंतलेत ना त्यांचं काय? तुमचा येस बँक आहे 1,600 रुपयाला मी तो शेअर्स बघितलेला आहे. आता तो चालू 22-23 रुपये चालू असेल, 25 चालू असेल. तरी लोक म्हणतायत अरे मल्टीबॅगर. काय मल्टीबॅगर आहे? आता सुझलॉन लोक म्हणतात 1 रुपयाचा 80 रुपये झाला. अरे पण 2,000ला गुंतलेलं आहे त्याचं काय? ज्या लोकांनी 2,000ला घेऊन ठेवलेलं आहे, 2,000ला गुंतलेले आहेत, त्याचं काय? तर ह्या अशा गोष्टी आहेत. आणि म्हणून आपल्याला बघा, साधं सरळ मी तुम्हाला सांगतो बघा, तुम्ही जर समजा तुम्ही निफ्टी बीजचा बघितला CAGR, तो जो 17-18% आहे. बँक बीजचा CAGR आहे 17-18% आहे. तुम्ही आपला ज्युनियर आपला जो आपण बघितला असेल निफ्टी नेक्स्ट 50चा जो काय आपला ETF येतो त्याला आपण ज्युनियर बीज म्हणतो, त्याचा CAGR 22 ते 23% आहे. तुम्ही बघा आपला याच्यावाला ICICI 2020
आणि त्याचा जो काय आहे CAGR 20-25% आहे. मग आपल्याला जर चांगला पोर्टफोलिओ जर तुम्हाला बनवायचा असेल ना, तुम्ही चांगला पोर्टफोलिओ तुम्ही आपल्या ETF बनवा. तुम्हाला मी सांगतो, एक साधी गोष्ट सांगतो बघा. DLFचा शेअर्स, गोष्ट लक्षात ठेवा नीट बरं का. DLFचा शेअर्स 2008 साली जवळजवळ 1100-1200 रुपयाला होता. किती रुपयाला होता? 1100-1200 रुपयाला शेअर्स होता 2008 साली. त्यावेळेस आपला ज्युनियर बीज फक्त 17 रुपयाला होता. बँक बीज हा पण म्हणजे तो पण जवळजवळ 15-16 रुपयाला होता. आणि नंतर आपण जर आज बघितला असेल, तो तुमचा DLF आज फक्त 17 वर्षानंतर त्याच ठिकाणी आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा खाली आहे 200 रुपये. आणि जो 17 रुपयाला ज्युनियर बीज होता, तो ज्युनियर बीज 800 रुपये आहे. 17 रुपयाचा इंडेक्सचा जो तुमचा ETF आहे तो झाला आहे 800 रुपये. आणि तुमचा 1100 रुपयाचा DLF आज 850 आहे. 2000 रुपयाचा सुझलॉन आज 80 रुपये आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आता बघा, आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर या सगळ्या गोष्टी पाठीमागच्या सगळ्या अनुभवातून आलेल्या आहेत. आणि माझा अनुभव असा सांगतोय, जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर मस्तपैकी ETF घेऊन ठेवा, काहीही फरक पडत नाही. तुम्हाला जर तुम्ही समजा 5 वर्षाचा जर तुम्ही रिटर्नचा विचार केला 25-20% पर्यंत रिटर्न तुम्हाला आरामशीर भेटलेले दिसणार. आणि जर तुमच्याकडे चांगलं कॅपिटल असेल, निफ्टी फ्युचरचा एक लॉट घ्या, रोल ओव्हर करत चला. मी तुम्हाला सांगितलं ना, जर 2008 साली एखाद्याने एक निफ्टी फ्युचरचा लॉट फक्त घेतला असता, रोल ओव्हर करत गेला असता, तर आज 17 वर्षानंतर त्याला पैसे किती भेटले असते ते पण सांगतो. आता विसरलो मी ते. तर त्याला 17 वर्षानंतर 11.5 लाख रुपये, 10,000 रुपयाचे 17 वर्षानंतर 11.5 लाख रुपये भेटले असते. 10,000 रुपयाचे 11.5 लाख रुपये 17 वर्षामध्ये प्रॉफिट झाला असता. फक्त काय? रोल ओव्हर करणे. त्याला किती कॉस्टिंग आलं असतं? आता जर बघितलं असेल 200-300 रुपये फक्त निफ्टी फ्युचरचा एक समजा रोल ओव्हर करायचा असेल तर कॉस्टिंग येते. वर्षाला फक्त 3-3.5 रुपये ते कॉस्टिंग झालं असतं. सगळ्या टोटली 17 वर्षाचं कॉस्टिंग 50,000 रुपये कॉस्टिंग केलं असतं. तरी म्हणजे जे काय आपण म्हणतो त्याला कॉस्टिंग म्हणण्यापेक्षा जे काही त्याच्यावाले चार्जेस वगैरे आहेत ते गेले असते. तरीसुद्धा 11 लाख रुपये प्रॉफिटमध्ये माणूस राहिला असता, फक्त निफ्टी फ्युचरचा एक लॉट घेऊन ठेवला असता. कोरोनामध्ये सुद्धा जरी एक लॉट घेऊन ठेवला असता तरीसुद्धा मी सांगतो, कोरोनामध्ये निफ्टी तुमचा 7,500 होता, समजा 8,000 पकडा आपण, आज 25,000 आहे, 15,000 आणि त्यावेळेस 50चा लॉट होता. आणि जर बघितलं असेल तुम्हाला तर त्यावेळेस 4 लाख म्हणजे जवळजवळ त्याला 40,000 रुपये त्याला त्यावेळेस आपल्याला निफ्टी फ्युचर घ्यायला मार्जिन लागत होतं. म्हणजेच 4 वर्षामध्ये 40,000चे 7.5 लाख रुपये तुमचे झाले असते. 40,000 तुम्ही फक्त एक निफ्टी फ्युचर घेतला असता, रोल ओव्हर करत गेले असते, आजपर्यंत रोल ओव्हर केला असता, तरी तुम्हाला 40,000मध्ये 7.5 लाख रुपये प्रॉफिट आरामशीर झाला असता. पण आता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्यात, अनुभवल्यात, आणि म्हणून आता आम्ही सांगू शकतो. आता तुम्ही म्हणाल, आज तुम्ही कमावले का? तुम्ही कशाला व्हिडिओ बनवता? ठीक आहे ना, आम्ही नाही कमावले, पण आत्ता अक्कल आली ना. आत्ता अक्कल आली आहे आम्हाला. इतक्या वर्ष आम्ही मार्केटमध्ये घातल्यानंतर अक्कल आली आहे. त्याचं आम्ही आता इम्प्लिमेंट करतोय. आता मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं, एकही दिवस आता असा जात नाही आहे, म्हणजे जेव्हापासून या गोष्टी कळाल्यात ना, एकही दिवस असा जात नाही का माझ्या पोर्टफोलिओमध्ये निफ्टी फ्युचर असत नाही. कंटिन्युअसली निफ्टी फ्युचर असतो. मार्केट खाली जाऊ किंवा वर जाऊ, एक लॉट कंटिन्युअसली कॅरी असतो. मग आता याच्यातून एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला. आता त्यातला पहिला पॉईंट असा आहे बघा, आपण जर समजा ऑप्शन ट्रेडिंग करत असाल, 15-20 हजार रुपये घालून जर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल,
तर ते लगेच बंद करा. ज्याच्याकडे 10-15 हजार रुपये आहे अशा माणसाने मार्केटमध्ये येऊच नाही. लाख रुपये असेल तर ठीक आहे, कुठंतरी यायचा विचार करा. पण का ज्याच्याकडे 50,000 25,000 असेल, त्याला ऑप्शन ट्रेडिंग करायचं आहे, अशा माणसाने मार्केटला येऊ नका. कारण तुम्ही थोडे थोडे करून जर वर्षाचा विचार जर केला, तुम्ही 2-4 लाख रुपये घालता. आणि ज्याच्याकडे 4-5 लाख रुपये आहेत अशा माणसाने काही करायचं नाही, डोक्याला त्रास घ्यायचा नाही आहे, शेअर्स बघायचे नाही आहेत, फंडामेंटल काय बघायचं नाही, मार्केटचा ट्रेंड फक्त बघायचा. तुम्हाला वाटलंय मार्केटवरती जाण्याची शक्यता आहे, एक निफ्टीचा लॉट घ्यायचा आणि त्यानंतर त्याला कॅरी करत चालायचं. कंटिन्युअसली कॅरी करा, रोलओव्हर करा. अजून कंटिन्यू तुम्ही जर त्याला 5-6 वर्ष रोलओव्हर केलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला वर्षाला जर विचार केला असेल तर तुम्हाला किती टक्के रिटर्न भेटतील? 200-300% रिटर्न आरामशीर भेटतील सरासरी काढली तर. आणि तेव्हा आता ही गोष्ट तुम्ही म्हणाल 200-300% रिटर्न, तुम्ही काय हे वेडे झाले काय? पण मी तुम्हाला मागचे पण दाखवलेत ना. मागच्या सरासरी सांगितले आहेत. 17 वर्षामध्ये तुम्हाला 10,000 रुपयावरती 11 लाख रुपये तुम्हाला भेटले असते, एक लॉट जर कॅरी करत गेला असतात तर. 4 वर्षामध्ये 40,000 वरती 7.5 लाख रुपये भेटले असते 4 वर्षामध्ये. किती टक्के रिटर्न झाले? कॅल्क्युलेशन करत बसा. आणि तेव्हा आता एवढ्या वर्षाचा अनुभव बघितलाय मी, इतक्या मार्केटमध्ये खस्ता खाल्ल्यात तरीसुद्धा आम्ही मार्केट सोडलं नाही. कारण मार्केटमध्ये टिकणं महत्त्वाचं आहे. मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल तर मार्केटमध्ये पहिली गोष्ट तुम्ही सर्वाइव्ह झाली पाहिजे. मार्केटमध्ये तुम्ही जिवंत राहिली पाहिजे. जिवंत राहायचं असेल मार्केटमध्ये तर तुम्हाला झोप येणार नाही असे ट्रेड घ्यायचे नाही. निवांत झोप लागली पाहिजे असे ट्रेड तुम्ही घेतले पाहिजे. असे ट्रेड घेतले तर तुम्ही जिवंत राहाल. तुम्ही जिवंत राहिले तर तुम्ही पैसे कमवाल. आणि म्हणून आता इतक्या वर्षाचा सगळा अनुभव आहे, तो सगळा अनुभव मी आता तुम्हाला सांगितला आहे. त्यातून मला ह्या गोष्टी समजल्यात. बाबा मार्केटमध्ये वेळ द्यावा लागतो, टाईम द्यावा लागतो, मार्केटमध्ये कंटिन्युअसली थांबावं लागतं. मार्केटमध्ये तुम्ही प्रत्येक कंडिशनमध्ये मार्केटमध्ये तुम्ही असले पाहिजे तर तुम्ही पैसे कमवू शकता. नाही तर तुम्ही काय होतंय, मार्केट वरती जातंय आणि त्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये नसता, मार्केट खाली पडतंय आणि त्यावेळेस तुम्ही वरच्या लेवलला असता, मग तुम्ही खाली येता प्रॉफिट, मग नंतर तुम्ही लॉसमध्ये बाहेर पडता, परत तुम्ही कुठेतरी शॉर्ट करता तर मार्केट वर जातंय. असंच तुमचे पैसे जातात. आणि म्हणून आता मी जे काही हे तुम्हाला सांगायचं सगळा उपद्रव केला आहे, तो सगळा उपद्रव त्यासाठीच केला आहे. मार्केटमध्ये बघा हे लोक मी तर म्हणतो, जे लोक 3-3 लाख रुपये जे घालतात मार्केटमध्ये क्लास करण्यासाठी, कोर्स करण्यासाठी, त्यांच्यासारखे मूर्ख लोक नाहीत मी म्हणतो. तेवढे पैसे तुम्ही कॅपिटलला टाका ना. कशाला इंडिकेटर, कशाला चार्ट पॅटर्न, कशाला काय शिकत बसता? इंट्राडे ट्रेडिंग आणि ऑप्शन ट्रेडिंग शिकत बसायचं, पैसे घालवायचे. त्यापेक्षा तेवढे पैसे कॅपिटलमध्ये टाका आणि तुम्हाला जे काय कॅपिटल टाकायचं ते टाका. आणि साधा सरळ मी तुम्हाला सांगतोय, एक लॉट फ्युचरचा घ्या, घेऊन शांत बसा. ते पण निफ्टी फ्युचर घ्या किंवा बँक निफ्टी फ्युचर घ्या किंवा फिन निफ्टी फ्युचर घ्या, शांत बसा, रोलर करत चला. ज्या दिवशी तुम्हाला वाटतंय बाबा मला चांगला प्रॉफिट होते, प्रॉफिट बुक करा, एन्जॉय करा पैसे. बाकीच्या भानगडी करायची गरज नाही. आणि तेव्हा बघा आता म्हणजे हे मी तुम्हाला एकदम मनसोक्त सांगितलंय. जे मी सगळं अनुभवलंय, जीवनात सगळ्या गोष्टी अनुभवल्यात, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. आणि ह्या सगळ्या सत्य आहेत, या सगळं झालेलं आहे. आणि तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा. मी तुम्हाला सांगितले जेवढे रिटर्न ते तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, तेवढे भेटले असते. पण ठीक आहे, त्यावेळेस आम्ही नाही बुक केले आणि त्यावेळेस आम्हाला तेवढी अक्कल नव्हती. पण आता अक्कल आलेली आहे म्हणून त्या गोष्टी आम्ही कंटिन्युअसली करणार आहे. आम्ही त्याला सुरुवात मी केलेलीच आहे, ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून आता तुम्हाला ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात का मार्केटमध्ये तुम्हाला चार्ट पॅटर्न, इंडिकेटर वगैरे कोर्स वगैरे काही करायची गरज नाही आहे. मार्केटमध्ये तुम्ही फक्त मी सांगितलेला हा फंडा वापरा. मार्केटमध्ये तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी व्हाल. फक्त याला वेळ द्यावा लागेल, फक्त याला टाईम द्यावा लागेल. टाईम तुम्ही दिला तर तुम्हाला पैसे कमवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. ओके, आता ह्या भागात आपण इथं थांबतोय, पण तुम्हाला डिस्क्लेमर देणं गरजेचं आहे. आता बघा एकंदरीत हे काय डिस्क्लेमर आहे तर मी तुम्हाला सांगतोय. आत्ता मी जे तुम्हाला सांगितलं आहे का निफ्टी फ्युचर वगैरे त्याविषयी मी तुम्हाला सांगितलं, तर याच्यातला निफ्टी फ्युचर हा कंटिन्युअसली माझ्या पोर्टफोलिओमध्ये असतो. आणि म्हणजे मी तुम्हाला निफ्टी 50चा जो फ्युचर आहे तो कंटिन्युअसली माझ्या पोर्टफोलिओमध्ये असतो.
आणि परत दुसरी गोष्ट अशी आहे का या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिलेला नाही आहे. हा जो काही व्हिडिओ आहे सगळा व्हिडिओ आपला एज्युकेशनल पर्पजनुसार होता. जो पाठीमागचा जो काही डाटा आहे तो डाटा मी फक्त तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि त्या डाट्यानुसार मी तुम्हाला रिटर्न सांगितलेलं आहे का किती तुम्हाला रिटर्न भेटू शकले असते. तर मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि तेव्हा जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल, तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.